प्लस टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। वाढीव वीज बिल संदर्भात संग्राम पाटलांचं रास्ता रोको आंदोलन। शिरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी भाजपची मागणी। कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून 50 लाखांचा विमा मंजूर। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने फेर याचिका दाखल करावी, आमदार डॉक्टर फारुख शाह यांची मागणी। भारतीय मजदूर संघातर्फे धुळ्यात रोजीरोटी बचाव आंदोलन आणि धुळ्यात प्रभाग क्रमांक 12 मधील रस्ता काँक्रिटीकरणाचे आज उद्घाटन। आता बातमीपत्र विस्ताराने। वाढीव वीज बिल विरोधात धुळे जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 9 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर कुसुंबा बायपास जवळील प्रियदर्शनी पेट्रोल पंपासमोर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलं। लॉकडाऊन कालावधीत प्रत्यक्ष मीटर रिडिंगचे अवलोकन न करता सरासरी अंदाजानुसार बिले ग्राहकांना देण्यात आली आहेत। ही बिले अव्वाच्या ₹1.25 आकारून ग्राहकांची गळचेपी सुरू केली आहे। सदर वाढीव वीज बिल भरण्याची क्षमता सर्वसामान्य नागरिकांमध्ये नसल्याने ते चिंतातूर झाले आहेत। लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यात काहींचे व्यवसाय ठप्प झाले आहेत, त्यातच ग्रामीण भागातील नागरिक तर हवालदिल झाले आहेत। अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीने सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वाढीव वीज बिल आकारून त्यांची गळचेपी सुरू केली आहे। त्यामुळे ग्राहकावरील वाढीव वीज बिल कमी करावे, ग्राहकांना योग्य बिल देण्यात यावे आदी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संबंधित प्रशासनाने दखल घ्यावी, यासाठी आज रास्ता रोको आंदोलन छेडल्याचे संग्राम पाटील यांनी सांगितले। रास्ता रोको आंदोलनावेळी काही काळ वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती। यावेळी कार्यकारी अभियंता भूषण मांडवल, शाखा अभियंता सुधीर गांगुर्डे, कुसुंबा मांडळ, किरण कांबळे, तलाठी संजय गिरी, सुनील कणके यांनी संग्राम पाटील यांची भेट घेत समस्या जाणून आश्वासन दिलं। यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे पीआय दिलीप गांगुर्डे, एपीआय एसडी कोळपे, एपीआय रुपेश काळे, एपीआय जीए गोटे, पीएसआय एसए भोरकटे, पीएसआय पवार मॅडम, एचसी बीएम रायते, पीआय हेमंत बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पावरा, राकेश मोरे आदींनी सहकार्याची भूमिका घेत मोर्चेकरांची समज घालून सदर आंदोलन निवळण्याचा प्रयत्न केला। आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण जिल्हा प्रशासनाला आणि महाराष्ट्र विद्युत वितरण महाकंपनीला कार्यकारी अभियंता असतील, अधीक्षक अभियंता असतील यांना निवेदन दिले, परंतु त्यांनी आपली दखल घेतली नाही। आणि दखल न घेतल्यामुळे आपल्याला पुन्हा त्यांना निवेदन दिलं, जिल्हा प्रशासनाने निवेदन दिलं, महाराष्ट्र विद्युत वितरणला निवेदन दिलं आणि आपण त्यांना इशारा दिला, तर त्यांना थोडी मुदत दिली। या मुदतीत जर आमच्या धुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेचे वाढीव वीज बिलांचे प्रश्न असतील, शेती पंपाच्या संदर्भात ट्रान्सफॉर्मरचे प्रश्न असतील, शेती पंपाला 24 तास वीज मिळण्यासंदर्भात ती मागणी असेल, अशा विविध प्रकारच्या मागण्या आपण तिथं मांडल्या। त्यांनी आपली दखल घेतली नाही। त्या अनुषंगाने आपल्याला कुसुंबा बायपास इथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर रास्ता रोको आंदोलन, मला आमच्या ज्या भागातील लोकप्रतिनिधींना या कामाचा सर्व त्रास होत होता त्या लोकप्रतिनिधींनी आमचे चिमठाणे गटाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत वीरेंद्रसिंग इंद्रसिंग गिरासे हे जिल्हा परिषद सदस्य आहेत, हे सहभागी झाले। शिरूर विभागात देखील त्याच पद्धतीचा त्रास आहे। शिरूर विभागाचे धुळे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष माझे सहकारी आशुतोष भाऊ विजय पाटील हे देखील माझ्यासोबत आहेत। माझे सहकारी रितेश भाऊ परदेशी पंचायत समिती सदस्य हे देखील माझ्यासोबत आहेत। आणि आपण सर्व शेतकरी नेर गटाचे जिल्हा परिषद सदस्य मनीषाताई खलाने यांचे पती माजी सरपंच शंकरराव खलाने हे देखील मला नेहमी वेळोवेळी मदत करत राहतात, सहभागी होत असतात आणि आज देखील ते अग्रभागी सहभागी झालेले आहेत। म्हणून आणि आपण जे आलेले सर्व शेतकरी शेतमजूर आलेले आहेत
आपले सर्व निवेदनाची तक्रारीची दखल रस्ता रोकोच्या आंदोलनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. त्या अनुषंगाने आपली त्यांच्याशी जवळपास 1 तास 1.5 तासापासून चर्चा चालू होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील आपलं दूरध्वनीवर बोलणं झालेलं होतं. तहसीलदार साहेब मात्र पोहोचू शकले नाही. त्यांचे प्रतिनिधी म्हणून मंडळ अधिकारी कांबळे नानासाहेब आलेले आहेत आणि या सर्व अधिकाऱ्यांच्या समक्ष ही संपूर्ण चर्चा झालेली आहे आणि आपण त्यांना निवेदन देत आहोत. आपल्या ज्या परिसरातील जेवढे खेडे आहेत आणि तालुक्यातील चिमटाणा परिसर असेल, धुळे तालुक्यातील जे गावं आहेत, शिरूर परिसरातील जे गाव आहेत ज्यांना या गोष्टीचा त्रास होतोय, या गावांमध्ये त्यांनी कॅम्प लावण्याच्या संदर्भात आपल्याला लेखी खुलासा दिलेला आहे. हमी दिलेली आहे, 15 दिवसाची हमी दिलेली आहे. म्हणून आपण त्यांच्या लेखी आश्वासनाला स्वीकारून आपण हे तात्पुरतं आंदोलन आपण थांबवत आहोत. मात्र त्यांनी असं समजू नये, जर शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची आणि गावकऱ्यांची जर दिशाभूल केली, याच्यापेक्षा खूप मोठ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि मग पुढे ज्या ज्या भागात महावितरणचे सबस्टेशन असतील त्यांची काय परिस्थिती होईल हा येणारा काळ त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी त्यांना ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. म्हणून मी सर्व ग्रामस्थांचे तुम्ही आले तुमचे मी आभार मानतो. शिरपूर तालुक्यात डिसेंबर 2019 व जानेवारी 2020 मध्ये झालेल्या नुकसानीची तसेच ऑगस्ट 2020 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी संजय यादव यांना आमदार काशीराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलं. यावेळी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केडी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, शिरपूर पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा, बाजार समितीचे संचालक अविनाश पाटील, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, भाजपा शिरपूर तालुका अध्यक्ष किशोर माळी, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, प्रकाश भोमा गुजर, सरपंच साहेबराव पाटील, सरपंच अनिल गुजर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी पाठपुरावा करून शेतकरी बांधव यांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच मार्च 2020 मधील नुकसानीचा मोबदला देण्याबाबत प्रयत्न करणार, ऑगस्ट 2020 मध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे सांगितले. आमदार काशीराम पावरा, धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष केडी पाटील, बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया व उपस्थित पदाधिकारी यांनी नुकसानीची माहिती देऊन लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आज आम्ही शेतकऱ्यांच्या जे 3 मार्चला जे नुकसान झालं, 17/3/2020 जे वादळी पाऊस झाला, त्या वादळी पावसामध्ये शेतकऱ्यांचं आणि घरांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. इलेक्ट्रिक पोल पडले, असं फार मोठ्या प्रमाणात शिरपूर तालुक्यामध्ये गारपीट, वादळ असं झालं. त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पंचनामे झालेलं आहे. परंतु अजूनपर्यंत शासनाने शेतकऱ्यांना काही मदत दिलेली नाही. त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जे शेतकऱ्यांचे नुकसान वादळी पावसामध्ये झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे. दुसरं निवेदन आम्ही आता जे सीझनमध्ये मूग, उडीद, बाजरी जे काही नुकसान झालेलं आहे शेतामध्ये, शेतकऱ्यांच्या हातामध्ये कुठलंही पीक हातात आलेलं नाही. अतिवृष्टीमुळे जास्त नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्याचं पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या दृष्टिकोनातून पंचनाम्याचे आदेश द्यावे आणि शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपूर जे मूग जे काही पीक नुकसान झालेलं आहे त्यांचं भरपाई मिळावी म्हणून आम्ही निवेदन शासनाला सादर केलेले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील एका कोरोना बाधित मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या वतीने तब्बल 50 लाख रुपयांचा विमा मंजूर करून
त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला। धुळे जिल्ह्यात प्रथमच या योजनेचा लाभ घेण्यात आला आहे। प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज योजनेअंतर्गत न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या वतीने कोरोना बाधित रुग्णांसाठी पॉलिसी तयार करण्यात आली आहे। या अंतर्गत संपूर्ण भारतात 22,12,000 हेल्प वर्कर यांना याचा लाभ मिळाला आहे। या योजनेअंतर्गत तब्बल 50 लाख रुपयांचा विमा दिला जातो। न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे। या अंतर्गत धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटल येथे वॉर्डबॉय म्हणून काम करणारे स्वर्गीय प्रमोद संतोष पवार 24 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता। प्रमोद पवार यांच्या कुटुंबियांना न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून 50 लाख रुपयांचा विमा मंजूर करून त्यांच्या IDBI बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे। या विम्याचे पत्र संतोष पवार यांचे वारसदार तुषार पवार आणि जयेश पवार यांना धुळे शहरातील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात सुपूर्द करण्यात आले। यावेळी न्यू नॅशनल कंपनीचे मुख्य अधिकारी चिराग शेख, नारायण ठाकूर, नंदकुमार कुलकर्णी, मोहन तायडे, विशाल सूर्यवंशी आदी उपस्थित होते। नागरिकांनी गरीब कल्याण पॅकेज योजनेचा लाभ घेण्यासाठी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीत संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। डिव्हिजनल मॅनेजर धुळे DO प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज योजनेच्या अंतर्गत पॉलिसीमध्ये या संपूर्ण भारतामध्ये 22,12,000 हेल्थ वर्करला याचा लाभ मिळावा म्हणून आमच्या दिल्लीच्या ऑफिसने एक पॉलिसी सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलेली आणि त्याचा 132 कोटीचा प्रीमियम आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हेल्थ वर्करला 50 लाखाची पॉलिसी दिलेली। तर या स्कीमच्या खाली पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमध्ये हा धुळे जिल्ह्यातला पहिला क्लेम आलेला आहे। तर याच्यामध्ये शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बाय श्रीयुत स्वर्गवासी प्रमोद संतोष पवार यांचा 4 जून 2020ला कोरोनामुळे मृत्यू झाला होता। याबाबत नागपूर प्रादेशिक कार्यालय यांनी 50 लाख रुपयाचा विमा मंजूर करून यांचे जे IDBI बँकेत अकाउंट शिरपूर येथील त्यांच्या खात्यात साधारण ऑगस्टच्या शेवटी त्यांचा अकाउंटला पैसे जमा केले त्यांच्या वारसाच्या नावाने। तर या संदर्भातील पत्र त्यांच्या वारसदार तुषार पवार आणि जयेश पवार आणि त्यांची आई निर्मला प्रमोद पवार यांना सुपूर्द करण्यात आलं। यावेळी खालचे लोक उभे होते आहे की मंडल प्रबंधक बस आहे की नाही। माझे वडील दिनांक 4 जून 2020 रोजी कोरोनामुळे हिरे मेडिकल कॉलेज येथे मृत्यू झाला त्यांचा। तर माझे वडील शिरपूर कॉलेज हॉस्पिटलला वाढवा या पदावर कार्यरत होते। त्यानंतर आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे टायअप होतं न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीसोबत, त्या अंतर्गत 50 लाखाचा विमाचा आम्ही अर्ज केला। तर अर्जानंतर मग सर्व प्रोसेस डिपार्टमेंट जे वडिलांचं तिथून ती प्रोसेस हे झालं। तर त्या पूर्ण प्रोसेस करताना न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे जे नागपूर रिजनचे मॅनेजर असतील भरत भराटे सर, हां, गोखले सर, श्रीखंडे सर, अजून श्रीहरी सर जे यांनी चांगली हेल्प केली आणि लवकरात लवकर तो क्लेम सेटल झाला। म्हणजे मध्ये तरी काही कागदपत्रांसाठी भरपूर वेळ गेला, पण जसं नागपूर कार्यालयात ते कागदपत्र पोच झाले तिथून त्यांनी विदिन 15 डेज हा क्लेम सेटल केला। म्हणजे जे ह्या क्लेमसाठी एलिजिबल असतील तर त्यांनी आपापल्या जे ऑफिस असेल ज्या कार्यालयात ते काम करतात तिथं या बाबतीत विचारणा करावी आणि त्या कार्यालयात इथून जे डॉक्युमेंटेशन असेल ते त्यांच्या कार्यालया थ्रू नागपूर ऑफिस असेल किंवा ज्या डिव्हिजनमध्ये ते येत असतील त्या डिव्हिजनला ते पत्रव्यवहार जाईल। सरकारच्या पाठपुराव्यात कमतरता जाणवल्याने आज सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे। जर पुन्हा मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर राज्यातील आघाडी सरकारने पुन्हा फेर याचिका दाखल करून घटना न्यायपीठाकडे दाद मागावी, अशी माहिती आमदार डॉक्टर फारुख शहा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। या संदर्भात आमदार डॉक्टर फारुख शहा यांनी जिल्हा प्रशासनास निवेदनही दिले। निवेदनात म्हटले आहे की मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा बांधवांनी रस्त्यावर उतरून आरक्षणासाठी जवळपास 58 मोर्चे काढले होते। हे मोर्चे कोणालाही नुकसान न पोहोचवता अगदी शांतपणे काढले होते। त्यात 50हून अधिक मराठा बांधवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। त्यामुळे याची दखल घेऊन मागील सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं।
मात्र सुप्रीम कोर्टानं आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार कमी पडल्याने न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यासाठी मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मराठा आरक्षण को जो सुप्रीम कोर्ट ने स्थगिति दी है, उसका हम ऐसा समझते हैं कि जो हमारे महाराष्ट्र की सरकार है वो अपनी बाजू मारने में नाकाम रही है. उन्होंने उसके पहले कोई जो कायदे तज्ञ है उनकी सलाह लेना चाहिए थी, लेकिन हम जो अभी हमारे मराठा भाइयों ने तकरीबन 58 मोर्चे निकाले और जिसमें हमारे 50 से भी ज़्यादा मराठा भाई शहीद हुए, उनकी ये कुर्बानी, उनका ये बलिदान हम लोग वाया नहीं जाने देंगे. हम सरकार को हर तरह से ये करने पर मजबूर करेंगे कि जब तक मराठा आरक्षण कायम नहीं होता है तब तक वो इस काम के पीछे लगे रहे. और जो मराठा आरक्षण के फिर याचिका सुप्रीम कोर्ट में जल्द से जल्द महाराष्ट्र सरकार की तरफ से दाखल की जाए, ऐसी हम मुख्यमंत्री से मिलकर भी मागणी करने वाले हैं. हाताला काम नाही म्हणून आज सामान्य कामगारांपासून तर स्वयं कामगारांवर उपासमार आली आहे. सध्या तर खाण्याची आबाळ होत असल्यामुळे सरकारने तात्काळ दखल घेऊन या सर्व कामगारांना रोजगार मिळवून द्यावा, या मागणीसाठी आज भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशतर्फे धुळ्यात रोजीरोटी बचाव आंदोलन करण्यात आलं आहे. आंदोलनावेळी कोरोना तथा लॉकडाऊन काळापासून रोजगार बंद असलेल्या कामगारांना व कामावरून कमी केलेल्या कामगारांना कामावर घेण्यात यावेत, अशा प्रकारचे आदेश सरकारने काढावेत. त्यात शासनाचे आदेश असतानाही कोरोना काळात ज्या कामगारांना वेतन दिलेले नाही अशा सर्व कामगारांना संपूर्ण वेतन मिळावे, यासाठी सरकारने कार्यवाही करावी व महाराष्ट्र रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात यावीत आणि ज्या कामगारांच्या व नागरिकांना स्वस्त धान्य मिळालेलं नाही त्या सर्व नागरिकांना स्वस्त धान्य मिळेल अशी व्यवस्था करावी, आदी मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवाजी काकडे, सुनील देवरे, घनश्याम जोशी, BM कुलकर्णी, BN पाटील, हेमंत कोळी, रियाजवान पठाण आदी उपस्थित होते. 11 सप्टेंबर 2020 अखिल भारतीय लेवलवर रोजी बचाव हे आंदोलन आम्ही भारतीय मजदूर संघाने आज संपूर्ण भारतभर सुरू केलेलं आहे. आजच्या या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे देशात व राज्यात निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती, सामान्य कामगार, स्वयंरोजगार करणारे कामगार हे अत्यंत अडचणीत आलेले. महाराष्ट्र शासनाचे आदेश असतानाही हजारो लोकांना कामावरून कमी करण्यात आले. अनेक कामगारांना कोरोनाच्या काळातील वेतन अजूनही मिळालेले नाही. सर्व उद्योगधंदे सुरू झालेले नाही. 5 महिने व्यवसाय उद्योग नसल्याने सामान्य विक्रेत्यांचे हाल होत आहे. रोजंदार कामगारांना अजूनही काम मिळालेले नाही. घरेलू कामगारांना काम घेतले जात नाही. टॅक्सी रिक्षा सुरू झालेले नाही. मात्र व्यवसाय नाही. मंदिर अद्यापही बंद असल्यामुळे यावर उपजीविका करणाऱ्या हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली. बांधकाम कामगार, अंगणवाडी सेविका अशा अनंत या भारतीय मजदूर संघाशी संलग्न आमचे जे कामगार आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आम्ही हे रोजी बचाव हे आंदोलन केलेले आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहे, कोरोना काळात कामावरून कमी केलेल्या कायम कंत्राटी कामगार, कर्मचारी, सर्व प्रकारचे नोकर यांना कामावर घेण्यात यावेत, अशा प्रकारचे आदेश सरकारने काढावेत. शासनाचे आदेश असतानाही कोरोना काळात ज्या कामगारांना वेतन दिलेले नाही अशा सर्व कामगारांना संपूर्ण वेतन मिळावे, यासाठी सरकारने कारवाई करावी. महाराष्ट्र रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात यावी. ज्या कामगारांच्या व नागरिकांच्या स्वस्त धान्य मिळालेले नाही त्या सर्व नागरिकांना स्वस्त धान्य मिळेल अशी व्यवस्था करावी. महात्मा फुले जन आरोग्य विमा योजना कोरोनाच्या सर्व प्रकारच्या रुग्णासाठी सर्व रुग्णालये लागू करण्यात यावी. शहरातील MBBS, MS व सर्व डॉक्टर यांनी त्या भागानुसार त्यांना तपासणीसाठी निश्चित करण्यात यावे. अवास्तव फी आकारणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्रातील सर्व रोजगार सुरू करण्यात यावे. ज्यांचे रोजगार उद्योग मंदिर शासनाच्या आदेशावर अद्याप सुरू होऊ शकलेले नाही त्यांना निर्वाह भत्ता देण्यात यावे. स्थलांतरित कामगारांची नोंदणी सुरू करण्यात यावी, अशा प्रकारच्या आमच्या ह्या मागण्या. आणि बांधकाम कामगारांना
त्यांचे जे सरकारने पैसे जमा करण्याचं सांगितलेलं आहे, आज तागायत ते जमा झालेले नाही पैसे. ते आपल्या ह्या बांधकाम कामगाराचे शासनाने लवकर जमा करा असे आमच्या प्रमुख मागण्या आहेत. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचं उद्घाटन प्रभागातील नगरसेवक मुख्तार मनसुरी यांच्या हस्ते करण्यात आलं. शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांच्या विळख्यात पडला होता. त्यामुळे प्रभागातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. या संदर्भात प्रभागातील नगरसेवक मुख्तार मनसुरी यांनी दखल घेत त्यांनी आपल्या नगरसेवकाच्या माध्यमातून 10 लाखांचा निधी मंजूर करून सदर रस्ता कामासाठी उपलब्ध करून दिला व त्या अंतर्गत आज या रस्ता काँक्रीट कामाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी नगरसेवक मुख्तार मनसुरी, अमीन पटेल, वसीम पिंजारी, डॉक्टर सरफराज अन्सारी, फिरोज खाटिक, शेख लाला पिंजारी, अल्ताफ मंसुरी, मोहम्मद मंसुरी आदि उपस्थित होते. वार्ड क्रमांक 12 कबीरगंज 70 के बाड़े के पीछे मदरसा सबीलुल सलाम के पास में कई सालों से काम नहीं हुआ था और आज मुख्तार भाई के निधि से काम हो रहा है. उनके सहयोगी डॉक्टर सरफराज अंसारी, वसीम मंतरी, आमिर भाई पटेल, ये सब लोग मिलकर काम अच्छे से कर रहे हैं और मुख्तार भाई की निधि से ये कबीरगंज के अंदर काम हो रहा है. थोड़े दिनों में हम लोग को भी राहत मिलेंगी. यहाँ से रोड नालियों का लगभग काम हो रहा है यहाँ पर. तो हम लोग उनका धन्यवाद करते हैं जिन लोगों ने ये काम के लिए हमारा सहयोग किया है और बुजुर्गों ने, मोहल्ले के लोगों ने इसके लिए इनके लिए बहुत इंतजार की थी कि भाई ये काम हो जाए और आज ये काम होने जा रहा है. तो हम लोगों के अंदर इसकी बहुत खुशी है और हम चाहते हैं कि ये काम जल्द से जल्द अच्छे से अच्छा हो जाए और जो थोड़ा बहुत काम बचा है उसके लिए भी हम लोग नगर सेवक लोगों से इंतजार करते हैं कि वो भी हमारा भी काम वो फटाफट करा दे. ये बोल के मैं अपने शब्द खत्म करता हूं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वाढीव वीज बिल संदर्भात संग्राम पाटलांचं रास्ता रोको आंदोलन. शिरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी भाजपची मागणी. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून 50 लाखांचा विमा मंजूर. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने फेर याचिका दाखल करावी आमदार डॉक्टर फारुख शाह यांची मागणी. भारतीय मजदूर संघातर्फे धुळ्यात रोजीरोटी बचाव आंदोलन आणि धुळ्यात प्रभाग क्रमांक 12 मधील रस्ता काँक्रिटीकरणाचे आज उद्घाटन. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.